6वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील गणितातील तिसरा पाठ आपण पाहतोय संख्यांच्या जगात. त्याचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. तर त्यातील पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा. त्यामधील क्रमांक 1 -5 ही टिंब-टिंब संख्या आहे. त्याचे पर्याय दिलेले आहेत पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या. तर -5 ही काय आहे? ती आहे पूर्णांक संख्या. त्यानंतर -5 आणि हे शून्यापेक्षा लहान आहेत, मोठे आहेत, बरोबर आहेत किंवा यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? -5 हे शून्यापेक्षा लहान आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2 खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. तर विधान काय आहे? 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तर हे उत्तर बरोबर आहे का? नाही. हे उत्तर चूक आहे. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. तर हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. पुढील प्रश्न, सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. तर हे विधान कसं आहे? चूक आहे. सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. त्यानंतर पुढील प्रश्न, विरुद्ध संख्यांची वजाबाकी 0 असते. तर हे देखील विधान कसं आहे? चूक आहे. विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील 4 संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या. संख्या कोणत्या आहेत? 87. तर संख्या कोणत्या आहेत त्या? 87,39,35,31,104. त्यानंतर 87,39,27,104. 85,93,21,793 आणि 89,51,53,7. तर यांचा चढता क्रम कसा येईल? सगळ्यात सुरुवातीला 85,93,21,793. त्यानंतर 87,29,35,104. त्यानंतर 87,39,27,104 आणि सर्वात शेवटी 89,51,53,7. तर पुढील प्रश्न पहा. 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करा. त्यांचे वाचन व शब्दात लेखन करून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कोणती ते लिहा. इथे 1 ते 9 हे कोणत्याही क्रमाने घेऊन आणि एक अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करायच्या. तर अशा खूप साऱ्या संख्या तयार होतील. तर आपण त्यातील काही मोजक्या संख्या पाहूयात. तर सर्वात सुरुवातीला 12,345, 23,456, 35,472, 54,321, 57,482, 94,321, 47,891, 98,765. तर या संख्या कशा लिहायच्यात पहा. तर अशा अंकामध्ये लिहायच्यात. 12,345, 23,456, 35,472, 54,321, 57,082, 94,321. पुढे पहा. त्यानंतर पुढे 47,891, 98,765. आता यापैकी सर्वात मोठी तयार होणारी संख्या कोणती असेल? तर 98,765. आणि सर्वात लहान तयार होणारी संख्या कोणती असेल? तर 12,345. आता वहीवर संख्यापट्टी काढून त्यावर आपल्याला ह्या संख्या दाखवायच्यात. -5, 3, -3, 7. तर अशा प्रकारे ही संख्यापट्टी असेल. इथे 0, शून्याच्या उजवीकडे धन अंक, शून्याच्या डावीकडे ऋण अंक आणि मग -3, -3 इथे येईल, -5 इथे, +3 इथे व +7 इकडे. त्यानंतर शून्याच्या उजव्या बाजूच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? आता पहा, इथे संख्यापट्टी आहे. या शून्याच्या उजव्या बाजूच्या या संख्या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या किंवा धनपूर्णांक संख्या. त्यानंतर ही संख्यापट्टी शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांना कोणत्या म्हणतात? तर ह्या शून्याच्या या डाव्या बाजूच्या सर्व संख्या ऋण पूर्णांक संख्या.
त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रुपये 69,27,762 एवढा खर्च केला व आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रुपये 88,36,584 एवढा खर्च केला. तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती झाला? आणि वर्ष 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये किती अधिक खर्च झाला? तर हे कसं काढायचं आहे पहा. अगोदर आपल्याला एका वर्षाचा खर्च लिहून घ्यावा लागेल. 2023-24 या आर्थिक वर्षात केलेला खर्च किती आहे? तर 69,27,762 आणि 2024-25 या आर्थिक वर्षात केलेला खर्च 88,36,584. त्यामुळे दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च बरोबर दोन्ही वर्षातील खर्चांची बेरीज. इथे अशी पहा बेरीज. ती काय येईल? 1,57,64,346 आणि त्यानंतरचा पुढील प्रश्न, की वर्ष 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये किती अधिक खर्च झाला? हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2024-25च्या खर्चातून 2023-24 चा खर्च वजा करावा लागेल. त्यामुळे किती अधिकचा खर्च झालेला आहे तो आपल्याला कळेल. तर 88,36,584 मधून 69,27,762 वजा केल्यानंतर उत्तर काय येईल? 19,08,822. तर एवढा अधिक खर्च झालेला आहे 2024-25 मध्ये. नंतर प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा, की प्रत्येक संख्या एकदाच येईल व त्यांची उभी, आडवी व तिरपी बेरीज समान येईल. इथे अगोदर कोणत्या संख्या दिलेल्या आहेत 8, 1 आणि 6. तर यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय भेटतंय? 15. ठीक आहे. आणि तसंच यांची तिरपी जर बेरीज केली 8 अधिक 5 अधिक 2 तर उत्तर काय भेटतंय? 15. तर मग एकूण बेरीज आपल्याला किती पाहिजे? 15. त्यामुळे पहिल्या उभ्या संख्यांची बेरीज आपण केली तर 8 अधिक 3 बरोबर किती? 15 यायला पाहिजे ना. मग 8 अधिक 3 11 बरोबर प्रश्नचिन्ह 15. मग ह्या प्रश्नचिन्ह जागी काय येईल? 15 वजा 11 बरोबर 4. त्यामुळे इथे 8 अधिक 3 इथे काय येईल? इथे 4. त्यानंतर पुढे दुसऱ्या उभ्या राखाना म्हणजेच हा दुसरा उभा राखाना 1 अधिक 5 आणि ही रिकामी जागा आहे. तर तिथे काय? प्रश्नचिन्ह बरोबर 15. 6 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 15 म्हणजेच उत्तर काय पाहिजे? 15 वजा 6. कारण या बरोबर चिन्हाच्या डावीकडे हा 6 गेला की तो वजा होणार 15 मधून. उत्तर काय आलं? 9. तर मग इथे काय येणार आहे? 9. त्यानंतर 6 मधला रकाना दिलेला नाही आणि 2 आणि तिसऱ्या रकान्यात अगदी तसेच करायचे आणि तिथे काय येणार आहे संख्या? 7. तर अशा प्रकारे तो रकाना पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय पाहिलेला आहे तिसऱ्या पाठाचा संख्यांच्या जागा त्याचा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. धन्यवाद.